नमस्कार मंडळी 2024 ला शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती आणि ती प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आले होते। प्रस्ताव आता मंजूर करण्यात आलेले 25/2/2025 रोजी एक महत्त्वपूर्ण जीआर करण्यात आलेला आहे आणि या जीआरच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आता नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र करण्यात आलेले आणि त्याचबरोबर त्या जिल्ह्यातील काही शेतकरी किती पात्र करण्यात आलेले आणि त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे, याचे वाटप कधी केले जाणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर शेअर करा। मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर जिल्हाधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल करण्यात आले होते आणि विभागीय आयुक्तांना हे प्रस्ताव पाठवण्यात आले होते। प्रस्तावाला आता मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या प्रस्तावाच्या मंजुरीला जे काही नुकसान शेती पिकाचं झालेलं होतं त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि 143 शेतकऱ्यांसाठी 13 लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात 632 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांसाठी 32 लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। परत काही पुणे जिल्ह्यातील आकडे आलेले आहेत। 103 शेतकऱ्यांचे शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 4,85,000ची मदत सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। परत सातारा जिल्ह्यात 550 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 20,08,000ची मदत या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सांगली जिल्ह्यात 17 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 65,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। परत सांगली जिल्ह्यात 3 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 17,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, 26 शेतकऱ्यांसाठी 1,30,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। सातारा जिल्ह्यात 9 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 27,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि या गडचिरोली जिल्ह्यासाठी 1385 शेतकऱ्यांसाठी 11,55,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। वर्धा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं, 14,404 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 1,79,80,00,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यासाठी 5,309 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 7,48,89,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं, 8,500 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 1,42,74,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने या जिल्ह्यातील शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्याचबरोबर जे काही नुकसान भरपाईचे आकडे होते ते शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी सुद्धा पूर्ण करण्यात आल्या होत्या, परंतु केवायसीचे पैसे जमा झाले नव्हते। अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जी काही नुकसान भरपाई ती नुकसान भरपाईची रक्कम ही येत्या 8 दिवसात वाटप होण्याकरता सुरुवात होणार आहे। काही जिल्ह्यात बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही वाटप होण्याकरता सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला जे काही अनुदान आहे 13,600 रुपये हेक्टरच्या नुसार 3 हेक्टरच्या मर्यादेत हे नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जात आहे। यामध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर 9,000ची रक्कम वाटप केली जात आहे आणि काही गावात 13,600 रुपयाप्रमाणे जे काही अनुदानाची रक्कम आहे 100% जर अनुदान झालं, नुकसान जर झालं तर त्याची 13,600 रुपये एवढं अनुदान आपल्या खात्यावरती जमा केले जात आहे। अशा पद्धतीने आता नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याकरता सुरुवात झालेली आहे। आता इतर जिल्ह्याचे सुद्धा नवीन अपडेट आपण घेणार आहोत। जे काही नवीन अपडेट असणार आहे त्याची यादी सुद्धा आलेली आहे, परंतु व्हिडिओ मोठा होईल त्या कारणाने परत जे काही जिल्हे बाकी आहेत त्या जिल्ह्याचे सुद्धा आपण नवीन अपडेट घेणार आहोत। यामध्ये परभणी असेल, अमरावती असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, लातूर असेल, हिंगोली, धाराशिव, नांदेड इत्यादी जिल्ह्याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय शिवराय।